पुन्हा एकदा ऑपरेशन मोठा राजकीय भूकंप होतोय. 6 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. कसं बघता एकूणच या सगळ्या घडामोडी? नाही, काल गेली 2 दिवसापासून आम्ही लक्ष ठेवून आहोत. आम्ही माहिती घ्यालो आपल्या माध्यमातून, परंतु अजूनसुद्धा जर तरच्या गोष्टी सुरू आहेत. 100% तिकडे गेलं असं नाही आहे. त्यामुळं मला ह्या भावना माझ्या अशा आहेत, ते जाणार नाहीत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि माझी त्यांना विनंती आहे. जाणार नाहीत ही मला खात्री आहे. त्यामुळे गेले नाही गेले अजून असा कुठला निर्णय झाला नाही, त्यामुळे आत्ता उचित नाही काय बोलणं, की त्यांच्याबद्दल काय बोलणं हे उचित ठरणार नाही. पण ज्या पद्धतीचं ऑपरेशन आता तुम्हाला काय वाटतं? नाही, एकंदरीत आपण अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये मी काम बघतोय. देशातलं राजकारण कुठल्या थराला गेलेलं आहे. फोडाफोडीचं राजकारण, गलिच्छ राजकारण, पैशाचं राजकारण, दबावाचं राजकारण, ह्याला लोकशाही म्हणतात. ह्या जगामध्ये हा देश 1 नंबरचा लोकशाहीचा देश आज संपवत चाललेत लोक सत्तेसाठी. बरं, तुम्हाला खरोखर सत्ता पाहिजे, तुम्हाला पक्ष पाहिजे, तर आमचा तुम्ही पक्ष का चोरला? तुम्ही आमचं चिन्ह का चोरलं? तुम्ही आमचं तर हिंमत आहे ना तुमच्यात, तो स्वतःचा पक्ष स्थापन करा, स्वतःचं चिन्ह घ्या आणि मग रस्त्यावर उतरा ना मैदानात. दूध का दूध पाणी एकदा होऊन जाऊन दे काय असेल ते. म्हणजे आम्ही आमच्या साहेबांनी, उद्धव साहेबांनी आमचं रान तयार करायचं, पीक लावायचं, आम्ही राबायचं, आम्ही मोठं पीक करायचं आणि तुम्ही दादागिरी जीवावर, सत्तेच्या जीवावर धमकी घालून ते पीक कापून न्यायचं. ही कुठली पद्धत चालली आहे राजकारणामध्ये? हे योग्य नाही, फार अयोग्य असं माझं मत आहे. संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे की 15 कोटीची टोकन अमाऊंट दिली गेलेली आहे, 50 कोटीचा सौदा ठरला. थेट संजय राऊत अशा पद्धतीनं नाही, मी पण ते ऐकलं की असं ट्विट साहेबांनी केलेलं आहे. त्यांच्यासुद्धा काहीतरी त्यांच्या सोशल त्यांना माहिती मिळाली असेल. मी त्यांना नकार देत नाही त्याला. परंतु आता मगाशी तुम्ही विचारलं तर खरोखर हा राजकारण म्हणत याला, ह्या देशातील राजकारणाला, फोडाफोडी राजकारणाला अत्यंत घृणास्पद आणि निषेधार्थ हा प्रसंग आहे. वास्तविक आमच्या लोकांनी जाऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. बरं, बॅड पॅच सगळ्यांनाच असतो, वाईट दिवस सगळ्यांना असतात, आमचे आहेत, आज आणि उद्या आमचे बदलतील दिवस. परंतु राजकीय क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये, खेळामध्ये बॅड पॅच असतात ना. ह्याचा अर्थ आम्ही संपलोच असं नाही. उलट आम्ही फिनिक्स पक्षासारखे आम्ही उभारी घेऊ आणि पुन्हा दाखवू महाराष्ट्राला की नाही, मातोश्री आमची आहे आणि आम्हीच इथे 1 नंबर आहोत, ही दाखवणे आमच्याच शिवसेनेमध्ये हिंमत आहे. तुम्ही जर तरी 6 खासदार दिल्लीत आहेत, त्याचबरोबर एकनाथ शिंदे देखील रात्री गेलेले आहेत आणि तत्पूर्वी त्यांनी राजस्थानमध्ये ओम बिर्लांची देखील भेट घेतल्याची माहिती मिळते. म्हणजे घडामोडी कुठेतरी नाही, घडामोडी सुरू आहेत. अनेक वेळा ह्या चर्चा आहेत, अनेक वेळा लोक दिल्लीला जात आहेत, परत निराश होऊन येत आहेत, फायनल होत नाहीत. मग ईर्ष्या कुणावर चाललेली आहे? मुख्यमंत्री पदावर डोळा ठेवून ईर्ष्या चाललेली आहे. हे शक्य आहे का? फडणवीस साहेब सदाशय ते हलतील का बाजूला? कुणाला तरी शह देण्यासाठी आमची ताकद कमी करायची आणि माझी ताकद वाढवी दाखवून दिल्लीश्वरासमोर जायचं आणि दाखवायचं की नाही आता मी मुख्यमंत्री होऊ शकतो. हे होऊ शकेल का? तर नाही, हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि देश वेगळ्या दिशेने चाललेला आहे. फार घातक आहे, फार वाईट, फार चुकीचं आहे. म्हणजे आपलं कुटुंब प्रमुख, आपले कुटुंब व्यवस्था थोडी अडचणीत आल्यानंतर कुटुंब प्रमुखाला सोडून जायचं शोभतं का ह्या लोकांना? आपला पक्ष घ्यायचं, तुमच्याकडे राबायचे, त्यांनी तुम्हाला चिन्ह द्यायचं, राजकारणामध्ये निवडणुकी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या करायच्या आणि तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही निघून जायचं. अजून निघून गेले नाहीत तर स्वतःचे अनेक लोक निघून गेले आहेत, त्यांना जनताच भविष्यामध्ये धडा शिकेल. आणि आज आपण काय बघतोय श्रीलंकेमध्ये, नेपाळमध्ये काय बघतोय? तीच परिस्थिती काही वर्षांनी ह्या हिंदुस्थानात, या महाराष्ट्रात होईल, उहाप होईल, लोक रस्त्यावर उतरतील ह्याची मला खात्री आहे. नाही, ते शेवटी शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट शिवसैनिकांचे, ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहेत. ते खचून जाणारे नाही आहेत. लाखो कोटी शिवसैनिकांची ताकद त्याच्या मागे आहे. ते खचून जाणारे पुत्र नाही आहेत, ते पुरून उरणारे आहेत. छातीवर पाय ठेवून पुढे जाणारे उद्धव साहेब आहेत, त्याची आम्हाला खात्री आहे. नाही, चर्चा आमची झाली, अनेक वेळा आम्ही बोलतोय. आज सुद्धा दिल्लीत म्हणजे आमचे अनिल देसाई साहेब सचिव खासदार तिथं आहेत, संजय राऊत साहेब तिथं आहेत, सगळ्यांच्या संपर्कात आहेत. आणि प्रत्येक वेळी मी परवा आमची VC झाली, VCला हे सगळे खासदार तिथं होते ना, ऑनलाईन होते आमच्याबरोबर, आम्ही सुद्धा होतो. काही ठिकाणी त्यांच्या अडचणी होत्या, तिथनं ते बोलत होते, परंतु ऑनलाईन हे सगळे खासदार आमच्यावर आहेत. म्हणून मला खात्री आहेत ते आम्हाला सोडून जाणार नाहीत, हा माझा विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.